खबर महानगरपालिका के गलियारों से है। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र में अनधिकृत मोबाइल टावर्स को लेकर हमेशा हंगामा होता आया है। इस बार मोबाइल कंपनी ने महानगरपालिका प्रशासन को हाथ में लेकर महानगरपालिका मुख्यालय के नज़दीक शंकरराव चौक में ही एक बड़ा टावर खड़ा किया था। इस टावर को लेकर लोक प्रतिनिधि ने काफ़ी हंगामा किया और महानगरपालिका प्रशासन से जवाब तलब किया। आखिरकार बुधवार को टावर निष्कासित करने का काम शुरू हो गया है। बता दें कि महानगरपालिका मुख्यालय के पास शंकरराव चौक है। इस चौक को एक अस्पताल को हरित रखने के लिए सौंपा गया था, मगर कुछ माह पहले महानगरपालिका प्रशासन की सहमति से एक मोबाइल कंपनी को चौक के बीचों बीच मोबाइल टावर खड़ा करने की अनुमति दी गई थी। इसके बाद सबसे पहले भाजपा के पदाधिकारी प्रशांत माली ने टावर के खिलाफ महानगरपालिका को पत्र लिखकर अपना विरोध जताया था। इसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वल्ली राजन ने भी टावर के विरोध में पत्र व्यवहार किया और टावर को हटाने के लिए आंदोलन की चेतावनी दी। इसके बाद भाजपा के स्थानीय नगर सेवक अमित दासनस ने महानगरपालिका में इस मुद्दे को उठाया और कहा कि टावर से निकलने वाली जहरीली तरंगे मानवीय जीवन नहीं, पक्षियों के जीवन को भी प्रभावित करती है। साथ ही साथ जिस शंकरराव चौक में ये टावर लगाया गया है, उस चौक में पास में महानगरपालिका मुख्यालय, स्कूल, नाट्यगृह होने के बाद भी जिसके बाद महानगरपालिका झुकने और स्कूल और नाट्यगृह होने की बात भी है, जिसके बाद महानगरपालिका प्रशासन झुका और टावर निष्कासित करने का जारी काम कर दिया है। काय कारवाई नेमकं काय तक्रार होती आपल्या महासभेत इंडस कंपनीने चुकीच्या मार्गाने जी वर्क ऑर्डर मिळाली होती त्याचा मी आवाज महासभेत उठवला होता आणि तिथला जो काही ऑर्डर कशी मिळाली किंवा या टॉवरची कार्यपद्धती याच्यासाठी महासभेने एक उपसमिती नेमली होती। उपसमितीची काल मीटिंग होती, ॲडॉक कमिटीची मीटिंग। त्या ॲडॉक कमिटीच्या मीटिंग मध्ये असं ठरलं की हे जे शंकरराव चौकातला जो समोरच टॉवर दिसतोय हा अनधिकृत उभा आहे त्याला त्वरित हटाव असं सांगितलं गेलं आणि आजच्या त्या कालच्या निर्णयाला धरून प्रशासनाने आज तो टॉवर हटवण्याचं काम चालू केलेलं आहे। मला वाटतं सातत्याने 3-4 वेळा मी टॉवरच्या विषयी मुद्दा मांडला होता की प्रशासन चुकीच्या पद्धतीने ऑर्डर काढते आणि हा मोबाईल टॉवर दिलेला आहे, तर त्याचा जो काही आम्ही काढलेले मुद्दे होते ते ॲडॉक कमिटीने मान्य केले आणि ॲडॉक कमिटीला निर्णयाला धरून आज प्रशासन वागते। त्यांना उशिरा का होईना जाग आली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो। प्रशासकीय राजवटीमध्ये काही हिटलर अधिकाऱ्यांनी हा एंडोस टावर काही साठवलोटं करून त्यांना परवानगी दिली होती आणि ह्या एंडोस टावर आम्ही बघत असताना सन्माननीय प्रभाग क्रमांक 8 चे स्थानिक नगरसेवक अमित दासनस साहेब यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी गेली। आमचे शहराध्यक्ष आहेत, शहराध्यक्षाच्या वतीने पक्षाच्या माध्यमातून की अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धती होत असतील, कारण की एंडोस टावरमुळे खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की रेडिएशन ज्या निघतात त्याच्याने कॅन्सरचा धोका असतो। बाजूला शाळा आहे, बाजूला व्यापारी वर्ग आहे, बाजूला नागरिक वर्ग आहे। सगळ्यात महत्त्वाचं तर महानगरपालिका जे अधिकारी असतील, नगरसेवक असतील, महासभा इथे होते, त्या लोकांना कुठेतरी जीवितहानी होऊ नये, धोका होऊ नये अशा पद्धतीच्या तक्रारी सन्माननीय अमित दासनस साहेब पक्षाकडे आल्या, तर पक्षाचा एक सरचिटणीस म्हणून खऱ्या अर्थाने या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध कुठेतरी मोर्चा केला पाहिजे। त्यामुळे आम्ही दासनस साहेबांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं, आयुक्तांना निवेदन दिलं आणि योगायोग त्या होल्डिंग असेल किंवा टावर असेल या कमिटीमध्ये दासनस साहेब आहेत, त्या कमिटीमध्ये एक संघर्षाचा विषय झाला, त्यामध्ये एक चांगला विषय झाला, महासभेत विषय घेतला आणि त्या अनुषंगाने आज ही कारवाई झाल्याचं आम्हाला खूप म्हणजे असं म्हणता येईल की लोकशाही आल्यानंतर काय होतं आणि प्रशासकीय राजवट असेल तर ते त्यांची मनमानी करतात आणि लोकशाही आली, महासभा आली, लोकप्रतिनिधी आले, तेव्हा अशा पद्धतीनं चांगलं काम नागरिकांच्या वतीने होतं, हे खऱ्या अर्थाने उदाहरण आहे।